30 पानांचा हा एक हँडबुक, हे एक धोरण तयार करून सभागृहापुढे ठेवण्यात येत आहे। त्या धोरणाच्या आधारावरतीच आपली आरोग्य व्यवस्था यापुढे कार्यान्वित व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव मी सभागृहापुढे त्या ठिकाणी मांडलेला आहे। नेहमी आपण ऐकतो आपल्या शहराची आरोग्य व्यवस्था ही ज्या पद्धतीने त्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने त्याचा विकास झाला नाही। मला वाटतं जयवंतजी सुतार साहेब जेव्हा शेवटचे महापौर त्या ठिकाणी मागच्या पंचवार्षिक मध्ये होते तेव्हा आपण इमारती अतिशय चांगल्या प्रकारे नेरूळ आणि ऐरोलीच्या तयार केल्या। त्या इमारती देखील त्याची प्रशंसा अनेक ठिकाणी व्हायला लागली, पण आतमध्ये सुविधाच त्या ठिकाणी अपुऱ्या होत्या। 6 वर्षामध्ये प्रशासक कालावधी होता। प्रशासक कालावधी असू सुद्धा ऐरोलीमध्ये मला वाटतं फक्त माता बाल रुग्णालय आणि ओपीडीच त्या ठिकाणी चालू आहे। त्याच्या पुढे कुठलीही सुविधा ही चालू करण्यात प्रशासनाला त्या ठिकाणी यश आलं। त्यामुळे आधी काय झालं याविषयी चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्या जबाबदारीने काय करायला पाहिजे या दृष्टीने हा ठराव सभागृहापुढे मांडलेला आहे। यामध्ये आपण नागरी आरोग्य केंद्रापासून वाशीच्या मुख्य हॉस्पिटल पर्यंत कसा नागरी सुविधा असेल तसा एक आराखडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे। प्रत्येक हॉस्पिटल वेगवेगळी नसून एकाच पद्धतीने कसे काम करतील, एक अंग म्हणून काम करेल या दृष्टीने आपण हा धोरण निश्चित केलेला आहे। तसं कोणाला आजारी वाटलं तर प्रथम त्यांनी ओपीडी, नागरी आरोग्य केंद्र, केंद्र सरकारचा वेलनेस सेंटर आणि राज्य सरकारचा हिंदू हृदय बाळासाहेब आंबेडकर, आपले बाळासाहेब ठाकरे यांचा आरोग्य केंद्र या ठिकाणी प्रथम रुग्ण किंवा प्रथम आजारी व्यक्ती त्या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर त्याचं रेफरन्स असलेल्या शोधप्रमाणे नेरूळ हॉस्पिटल किंवा ऐरोली हॉस्पिटल या ठिकाणी प्राथमिक सुविधा देण्यासाठी होईल। तिथे जर तो उपचार उपलब्ध नसेल तर सर्व त्या दोन्ही हॉस्पिटल मधलं एक टर्शरी केअर युनिट हे वाशी हॉस्पिटल या ठिकाणी करण्याचं निश्चित केलेलं आहे। त्यामध्ये मोठे मोठे न्यूरो, हार्ट असे जे जटिल सुपर स्पेशालिटी शस्त्रक्रिया असतील तर त्या ठिकाणी होतील। डायग्नोसिस तिकडे त्या ठिकाणी होणार आणि एक शटल सर्व्हिस ऐरोली आणि वाशीच्या दरम्यान आणि नेरूळ आणि वाशीच्या दरम्यान, जेणेकरून जे पेशंट्स असतील त्यांना सुविधा घेण्यासाठी तिथे लवकरात लवकर जाता येईल। हा ठराव पूर्णपणे वाचला तर निश्चितच समजेल की पूर्ण सूक्ष्म दर्जाने आपण हा प्रस्ताव तयार केलेला आहे। या ठराव बनवण्याचं उद्दिष्ट, नाईक साहेब नेहमी म्हणतात जनता दरबारमध्ये अनेक लोक येतात आणि उपचारासाठी त्यांची अनेक मागणी त्या ठिकाणी असते। आज एक व्यवसाय म्हणून उपचार आरोग्य व्यवस्थेकडे बघितलं जातं। नाईक साहेब म्हणतात की निदान उपलब्ध आहे पण फक्त पैशाच्या अभावी कोणाला जीव गमवावा लागतो याच्यापेक्षा मोठं दुःख या जगामध्ये नाही। त्यामुळे प्रत्येक आजाराचं निदान हे आपल्या शहरामध्ये आपण उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य, जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे। त्यामुळेच काल बोललो की आपल्या महापालिकेच्या रुग्णालयामधून KEM ला जा, सायनला जा किंवा JJ ला जा, हे वाक्य आपल्याला कायमचं
नाहीसं करून टाकायचं आहे। या ठिकाणी आपल्या वाशीच्या रुग्णालय हे एकदम टर्शरी ट्रीटमेंट, जिथे 100 बेडचं आयसीयू, त्याचबरोबर फोर्टीज मध्ये जे आपण दिलेलं त्याचा पुन्हा 800 पेशंटचा वापर आता देखील होत नाही। हे सर्जरी केल्यानंतर पोस्ट ट्रीटमेंट त्याचं त्या 100 आयसीयू मध्ये केल्यानंतर आपण त्या 800 पेशंटचा पूर्ण कोटा वापरू शकतो। आणि 7 चांगले ऑपरेशन थिएटर आपले वाशीमध्ये त्या ठिकाणी तयार। अर्थातच या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मॅनपॉवर ही आपल्याला लागणारच आहे। आपण आयुक्तांकडे, प्रशासनाकडे, अंमलबजावणी प्राधिकरणाकडे अंमलबजावणी कसल्या कुठल्या गोष्टीची हवी ती केली आणि त्या दृष्टीने आयुक्त महोदयांनी तशा प्रकारचा कृती आराखडा या धोरणाच्या अनुषंगाने तयार केला पाहिजे। आज आपला बेलापूरला एमसीएच आहे, तुर्ब्याला एमसीएच आहे, नेरूळमध्ये आपला हॉस्पिटलमध्येच एमसीएच आहे, कोपरखेरण्याला एमसीएच आहे, ऐरोलीला त्या हॉस्पिटलमध्येच एमसीएच आहे, आता दिघ्याला नवीन एमसीएच त्या ठिकाणी तयार झालेला आहे। हे सगळे एमसीएच चालू करून त्या ठिकाणी सर्व सुविधा आपल्या नवी मुंबईच्या नागरिकांना कशा भेटतील आणि चांगल्या पद्धतीने कशा भेटतील या दृष्टीने हा आराखडा आपण तयार केलेला आहे। सर्वप्रथम आपण ऐरोलीचा काही बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे सीजीएचएस च्या रेटच्या द्वारे काही आउटसोर्स करून मॅनपॉवर, कारण की आपल्याला मॅनपॉवर भेटायला खूप अवघड त्या ठिकाणी जातं, आउटसोर्स करून आपण केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत अशा योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त सेवा ही चांगल्या स्वस्त दरात किंवा सवलतीच्या दरात मोफत अशा पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव त्या ठिकाणी बनवलेला आहे। आणि निश्चितच हा अंमलबजावणी करायला वेळ लागेल, विलंब लागेल, पण या आजच्या विषयानंतर, आज चर्चानंतर त्याला दिशा भेटण्याचं काम जरूर सुरू होणार आहे। यामध्ये मागणी करत असताना आपण आपल्या सर्व असलेल्या रुग्णालय, आरोग्य केंद्र, निदान सेवा, औषध व्यवस्था, रुग्ण वाहतूक व्यवस्था, सहाय्यक सेवा याचा अभ्यास करून आपल्या समोर एक माहिती त्या ठिकाणी प्रस्तुत केली पाहिजे। आपल्या आता सध्या स्थितीत किती चालू आहे, किती अधिक बेड्सची संख्या आपण वाढवू शकतो, त्याची संख्या, स्केल आपण वाढवू शकतो, या दृष्टीने आपण पावलं उचलली पाहिजेत। आपण आपत्कालीन स्थिती, ग्रीन कॉरिडॉर अशा सगळ्या पद्धतीने यामध्ये आराखड्यामध्ये नमूद केलेलं आहे। डिजिटायझेशन, फीडबॅक, सर्व रुग्णांची नोंदणी, पेशंटची नोंदणी की एकाच बटनावरती त्यांची पेशंट हिस्ट्री त्या ठिकाणी प्रत्येक डॉक्टर्सला त्यांच्याकडे उपलब्ध राहील। आभा कार्डशी त्यांचं संलग्नता त्या ठिकाणी करण्यात येईल। केंद्रीय औषध भंडार, आणि नाईक साहेब नेहमी सांगतात की आपल्या हॉस्पिटलची एक लॉन्ड्री असणं आवश्यक आहे आणि आपल्या हॉस्पिटलचं जे लिनन्स आहे, जे बेडशीट्स आहेत, पिलो शीट्स आहेत, ते रोजच्या रोज बदलले गेले पाहिजे, त्यांना भोजन व्यवस्था केली पाहिजे। अशा दृष्टीने चांगल्या पद्धतीने मेंटेनेबल स्वच्छता राखून त्यांना सुविधा देण्याचं मानस यापुढे नवी मुंबई महापालिकेचा राहणार आहे। आपण फक्त इमारती बनवणार नाही, त्या ठिकाणी फक्त इक्विपमेंट विकत घेणार नाही, तर त्याच्यामध्ये महापालिका खऱ्या अर्थाने जीव ओतण्याचं काम आणि सेवा देण्याचं काम या धोरणाच्या माध्यमातून करणार आहे। आणि सर्व
करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सूचनांची खरं तर आवश्यक लागणार आहे. आता या प्रस्तावामध्ये माझ्या समोर ज्या ज्या गोष्टी आल्या, भेडसावणाऱ्या समस्या आहेत, त्या अनुषंगाने आपण विविध गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आज 100 बेडचं डायलिसिस सेंटर आपलं वाशीमध्ये, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं डायलिसिस सेंटर लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आमदार निधीतून त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. कॅथलॅबचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे, MRI सेंटर त्या ठिकाणी केलेलं आहे. पण या सुविधेचा वापर आणि योग्यता, उपयोगिता हे पोहोचण्यासाठी आपल्याला हे धोरण आवश्यक करणं गरजेचं आहे. यामध्ये वाचलं तर मी पुन्हा त्या गोष्टी रिपीट करत नाही, तुम्ही वाचलाच असतील. वाचलात का? तर या ठिकाणी वाशी हॉस्पिटल हे मदर हॉस्पिटल म्हणजे मेन टर्शरी ट्रीटमेंट, आणि त्याचे ब्रांच हॉस्पिटल म्हणजे नेरूळ हॉस्पिटल आणि ऐरोली हॉस्पिटल असे काम करणार. वाशी हॉस्पिटलला तेवढेच रुग्ण येतील ज्यामध्ये सुपर स्पेशालिटी पद्धतीने आवश्यक आहेत. त्याच्या खालच्या लेवलचे जे इलाज आवश्यक आहेत ते वाशी आपल्या नेरूळ हॉस्पिटल आणि ऐरोली हॉस्पिटलमध्ये लागतील. त्याचबरोबर यापुढे आपण कोपरखैरण्यामध्ये, घनसोळीमध्ये, तुर्ब्यामध्ये, माप्यामध्ये देखील नवीन हॉस्पिटल बनवण्याच्या दृष्टीने, ते MCH असेल किंवा रेग्युलर हॉस्पिटल असेल, या दृष्टीने देखील आपण पावलं टाकणार आहोत. आणि या दृष्टीने आपण असलेली जी आपली आरोग्य व्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आपण ही पावलं टाकत आहोत. आणि निश्चितच या माध्यमातून एक सदृढ नवी मुंबई शहरातल्या लोकांना घाबरण्याची गरज पडणार नाही की मला त्या ठिकाणी कुठलाही आघात आला अशा प्रकारचा तर काय केलं पाहिजे, तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. नवी मुंबई महापालिका त्यांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहे. फक्त आता प्रशासन विभागाकडून अपेक्षा आहेत की याची लवकरात लवकर अंमलबजावणीचा आराखडा तयार केला पाहिजे, तो सभागृहापुढे ठेवला पाहिजे आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर या सुविधा सुरू केल्या पाहिजे. आता भरती प्रक्रियेच्या दृष्टीने डॉक्टर्सची भरती आपण आता करू शकतो, पण जरी डॉक्टर्स काही आपल्याकडे पगार कमी असल्यामुळे टिकत नाही, त्यामुळे बाह्य यंत्रणेद्वारे आपण आता पायलट ऐरोलीमध्ये करूया. जर तो सक्सेस झाला तर आपण त्याची डुप्लिकेशन इतर ठिकाणी करू शकतो. आणि या दृष्टीने आपलं सर्वात पहिला उद्दिष्ट हे लोकांना सुविधा देण्याचं, आरोग्य सुविधा देण्याचं असणार आहे. आपण विचार करू की कमीत कमी लोक हॉस्पिटलमध्ये यावी, प्रिकॉशन्स घेण्याच्या दृष्टीने देखील आपण पावलं त्याचप्रमाणे टाकली पाहिजे. लसीकरण मोहीम असेल त्या दृष्टीने देखील सिटी इम्युनायझेशनचं आपण धोरण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आणणारच आहोत. या हॉस्पिटलमध्ये बेड साठी वेटिंग नसावी, बेड हे रिकामे असावे, या दृष्टीने लोकांचं आपलं नवी मुंबईचं सुदृढ राहावे अशा प्रकारची इच्छा नेहमीच राहील. पण या आराखड्याच्या माध्यमातून निश्चितच नवी मुंबई महापालिका जसं आरोग्य शिक्षण व्यवस्था सुधारणा सुरुवात केलेली आहे, त्याच दृष्टीने आरोग्य व्यवस्थेची देखील दिशा ठरवण्याचं काम या धोरणाच्या माध्यमातून होणार आहे. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं निश्चितच या माध्यमातून त्यांच्या शिकवणीखाली, त्यांच्या उपदेशाखाली हा धोरण आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका ही आरोग्य व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल असा विश्वास मला वाटतो. तर आपण सर्व सदस्यांनी या बाबतीत चर्चेमध्ये भाग घेऊन ज्या इथे नमूद नसतील त्या सूचना अतिरिक्त मांडाव्या अशा प्रकारची मी विनंती करतो. सन्माननीय सदस्य राजू कांबळेजी. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू आणि सर्व नगरसेवक नगरसेविका. मॅडम, आता सभागृह नेते सागर नाईक साहेबांनी जो हा विषय मांडला, खूप
चांगला, सुंदर आणि या नवी मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी नमूद केल्या. पण मला एक ना मॅडम एक सांगायचं सभागृह साहेब, मला एक सुचवायचं आहे, म्हणजे जर हे सभागृह आपलं हॉस्पिटल जर फोर्टिस सारखं किंवा असं चांगलं एकदम उत्तम दर्जाचे हॉस्पिटल जे आहेत, तसं जर आपल्याला आपलं हे पालिकेचं हॉस्पिटल जर ठेवायचं असेल किंवा तशा पद्धतीमध्ये राहावं असं आपल्याला वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला ते ऍडमिट व्हावं लागेल. आपले सर्व अधिकारी, सर्व आयुक्त म्हणा, उपायुक्त म्हणा, ह्या लोकांनी तिथे इलाज घ्यायला पाहिजे. ते लोक जातात फोर्टिसला, ते जाणार इकडं अपोलोला, तिकडं कोण आपण बघणार? ही गोष्ट खरी आहे. इथं तुम्ही नीट लक्षात घ्या मॅडम, कारण हे आपण तिकडे आपली लोक कोण जात नाही, आपण जातो बाहेर कुठे घेतो ऍडमिशन. सन्माननीय सदस्य, हा प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न आहे. ज्यांच्याकडे नाही, मी आहे काय भरपूर सांगतोय, पैसा ते आता जातील सभापती कुठे? त्यांनी सांगितलंय तसं राहायला आपल्याला पाहिजे. नवी मुंबईला सेवा तसं द्यायची आहे. एकदम स्वच्छ, त्या सुंदर हॉस्पिटल राहायला विषयी पाहिजे. आपण त्यासाठी सुचवा. आपण इलाज कोण घेतला कुठे पाहिजे. जाणार आहे तर त्याच्यासाठी ते तिथे सांगू सुंदर आणि नका. स्वच्छ राहील. आता आपण नाही तर तिथे मस्तीला गंज लागेल. सन्माननीय सदस्य, आपण आपल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या केल्या, आपण आपल्या मुलांना काढून त्या शाळेत टाकलं का? नाही ना. ज्या गरीब जनतेला आपल्याला सेवा द्यायची आहे त्याच्यासाठी काय आपण सुचवू शकता ते सांगा. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.